2021 सालची जी घटना झाली ती अतिशय दुःखद घटना होती ती. त्याच्यानंतर हे त्यावेळी ते सिव्हिल सर्जनच्या अंडर होतं सगळं. SNCU म्हणतात त्याला, म्हणजे पीडियाट्रिक ICU आहे ते. पीडियाट्रिक आणि निओनेटल ICU असं दोन्ही मिळून आहे ते. तर त्यावेळी ती घटना झाल्यानंतर पूर्ण तिथले इक्विपमेंट बदलले. आणखी जसे जसे फंड उपलब्ध झाले तसं तसं तेव्हा ते फायर ऑडिट वगैरे झालं. फायर ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट सगळं करण्यात आलं. सगळे इक्विपमेंट बदलले. आता आमच्याकडे SNCUची कॅपॅसिटी आहे 36 बेड्स आणि त्याच्यामध्ये निओनेटल व्हेंटिलेटर आहेत, वॉर्मर आहेत, फोटोथेरपी मशीन आहेत, CPAP मशीन आहेत. असं फुल्ली इक्विप अगदी अप टू डेट आणि आधुनिक पद्धतीचं आम्ही SNCU बनवलेलं आहे. आणि आमच्याकडे आम्ही इलेक्ट्रिशियन ठेवलेले आहे. 2-2 इलेक्ट्रिशियन आहेत. ते डेली ते राऊंड घेतात आणि प्रत्येक गोष्ट ते चेक करतात. प्रत्येक पॉइंट, इलेक्ट्रिक पॉइंट ते चेक करतात. आणि आत्ताच आम्ही सगळ्या स्टाफलाही फायर डेमॉन्स्ट्रेशन दिलं. म्हणजे इमर्जन्सी आपत्कालीन परिस्थितीमध्ये कुठे कुठे पॉईंट आहेत, कुठले कुठले पॉईंट चेक करायला पाहिजे. इथे ठिकठिकाणी आपण स्प्रिंकलर पण लावलेले आहेत आणि सगळ्या स्टाफला याबद्दल डेमॉन्स्ट्रेशन दिले. आपल्याला परिचरपासून स्वीपरपासून सगळ्यांना आम्ही डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे, डॉक्टरांना दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आमचं वॉच सुरू आहे. आणि आम्ही अगदी नजर ठेवून आहे. आता अमरावतीची जी घटना झाली ती परत याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही अतिशय दक्ष राहत आहोत. आम्ही आता मेडिकल कॉलेजनी हे पूर्ण सिव्हिल हॉस्पिटल हे हँडओव्हर घेतलेलं आहे 15 फेब्रुवारीपासून. तर तेव्हापासून आम्ही हे आमचा एक सेपरेट इलेक्ट्रिशियनही अपॉइंट केला. त्याचं हे सकाळचं हेच काम आहे. सकाळी तो राऊंड घ्यायचा SNCUचा आणि सगळे पॉईंट चेक करायचे. खालचं मेन मीटर आहे ते पण चेक करायचं आणि त्यांनी मला तो डेली रिपोर्ट देतो. तर अशा प्रकारे आमचं म्हणजे पूर्ण निरीक्षण आहे त्याच्यावर आणि असं भविष्यात दुर्घटना उद्भवणार नाही याच्याबद्दल पूर्ण आम्ही काळजी घेतो. 2021 मध्ये भंडारा जिल्हा रुग्णालयामध्ये SNCU मध्ये लागलेल्या आगीत 10 बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. याच घटनेची पुनरावृत्ती आता पुन्हा अमरावती जिल्ह्यामध्ये घडल्याचे समोर आलेलं आहे. त्या ठिकाणी 3 बालकांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. आपण सध्या भंडारा जिल्हा येथील वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या या बिल्डिंग समोर आपण बघू शकता. याच ठिकाणी या बिल्डिंग मध्ये हे SNCU आहे आणि या ठिकाणी 2021 मध्ये शॉर्ट सर्किटने आग लागलेली होती आणि त्या ठिकाणी असलेले इन्स्ट्रुमेंट हे जळाले होते आणि त्यामध्ये 10 बालकांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर आता या जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने यावर खबरदारी घेतली आणि नियमित त्याची ऑडिट केले जात असल्याचं विद्युत ऑडिट असो, फायर ऑडिट असो, त्याचे नियमितपणे ऑडिट केलं जात असल्याचं सांगण्यात येत आहे. या ठिकाणी त्यावेळेला हा पायऱ्या नसल्यामुळे रेस्क्यू करता मोठी शक्कल लढवावी लागली होती आणि आता या गोष्टीचा धसका घेत या ठिकाणी पायऱ्या सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि नियमितपणे या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती असते आणि या बच्चूंची काळजी घेण्यात येत असल्याची माहिती या ठिकाणी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी TV9शी बोलताना सांगितलेलं आहे. भविष्यात असं काही दुर्घटना होऊ नये म्हणून शासनाने वारंवार सूचना देऊनही अनेक रुग्णालयात त्याची काळजी घेतली जात नसल्याची तक्रार येते आणि अमरावती सारख्या घटना घडत असतात. वैद्यकीय प्रशासनाने किमान या घटनेचा तरी दाखला घेत पुढील काळात अशा घटना होऊ नये याची काळजी घेण्यात यावी अशी मागणी या रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे. नितीन कुथे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.